आज आपण ज्वारीच्या पिठाच्या वड्या बनवतो. त्यासाठी मी एक बटाटा घेतला आहे. त्या बटाट्यावरचे साल काढले आणि तो किसणीवर आता किसून घेते. बघा, बटाटा किसून घेतला किसणीवर, त्यात पाणी टाकलं मी, त्यातलं स्टार्च सर्व काढून टाकते. चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि आता गॅसवर मी कढई ठेवली. त्यात 1 चमचा तेल घातलं, अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं चांगलं फुललं. आता त्यामध्ये मी ठेचा घातला 1 चमचा, चवीपुरतं मीठ घातलं, अर्धा चमचा हळद घातली आणि मिक्स करून घेतलं, चांगलं परतून घेतलं. आता मूठभर कोथिंबीर त्यावर टाकली आणि कोथिंबीरसुद्धा परतून घेतली त्यामध्ये. आता स्टार्च काढलेला बटाटा त्यावर टाकला आणि मिक्स करून घेतला. बटाटा चांगला मिक्स झाला आहे. आता त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं. 2 मिनटं आता झाकण ठेवते. 2 मिनटं झालेत. आता मी झाकण काढलं. त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातला, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलं आणि गुठळ्या न होऊ देता मी हे सर्व मिश्रण असं चांगलं ढवळून घेतलं. आणि पीठ बघा आता चांगलं झालं आहे, गुठळ्या न होता. आता त्यावर मी 2 मिनटं झाकण ठेवलं. 2 मिनटं झाले तर झाकण काढते मी. एका प्लेटला मी तेल लावून घेतलं आणि त्यावर हे मिश्रण टाकून घेतलं. आता 2 मिनटं झालेत. त्याच्यानंतर मी आता वड्या पाडून घेते. अशा मी वड्या पाडून घेतल्यात बघा. ह्या वड्या तुम्ही नुसत्या खाऊ शकता, शेलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे. त्यामध्ये तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं. त्यावर ह्या वड्या टाकून घेते. आता एका बाजूनी बघा वड्या चांगल्या फ्राय झाल्यात. मी पलटी करून घेतल्यात. आता दोन्ही बाजूनी चांगल्या फ्राय झाल्या. मी तेल निथळून काढून घेते. बाकीच्या पण अशाच फ्राय करून घेते. अशा मी ज्वारीच्या पिठाच्या वड्या बनवल्यात बटाटा घालून. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब